कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहणार आहोत कोकणातील घडामोडी अगदी सविस्तर. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेड तालुक्यात शासन रॉयल्टीचा अवघडपणे काळा बाजार, प्रशासनाकडून कोणतीच कारवाई नाही. नावामध्ये बदल पण कायापालट कधी होणार, महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची दुरावस्था. दापोलीमधील करंजाणीमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार, रामणेवाडीतील अनेक कार्यकर्ते ठाकरेंसोबत, अनेक कार्यकर्त्यांनी केला उभाटा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश. आणि रायगड पोलिसांमार्फत श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना, सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी. आता पाहूया सविस्तर वृत्त. आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी काहीशी अवस्था झाली आहे शासनाच्या रॉयल्टीची. खेड तालुक्यातील गेले अनेक महिने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा रॉयल्टीचा काळा बाजार होत असताना देखील येथील प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. याची जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी मच्छीमार व्यावसायिकांसह जनतेतून केली जात आहे. खेड तालुका हा दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला तर सह्याद्रीच्या उंच उंच कड्यांनी नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात म्हणावी तशी रोजगार निर्मिती नाही. जंगलतोड, नदी खाडीमधील वाळू उपसा बरोबर दगडमाती, डोंगरच्या डोंगर खोदाई करून आपले उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या उद्योगासाठी शासन म्हणावे तेवढे सहकार्य करीत नसल्यामुळे या व्यवसायात काळा बाजार करणाऱ्यांची संख्या अधिक वाढल्याचे दिसून येते. याच काळ्या बाजारात येथील काही प्रशासकीय यंत्रणा समाविष्ट झाल्याचे बोलले जात आहे. शासनाचे कोट्यवधीचे महसूल बुडवून आपल्या आर्थिक उत्पन्न वाढीकडे पाहिले जाते. ना भीती ना भय, आमचे कोण काय करणार या वृत्तीने हे व्यावसायिक वागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात खाडीमधून हातपाटीने व्यवसाय करण्यासाठी शासन प्रतिवर्षी परवानगी देते. यातून शासन कोट्यवधीची रॉयल्टी घेत असते. मात्र गेल्या काही वर्षापासून हातपाटी व्यवसायाच्या नावाने सेक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करून शासनाची फसवणूक केली जाते. सेक्शन पंपाने वाळू उपसा करण्यास कायमस्वरूपी बंदी असताना देखील याच खाडीमध्ये 7-8 सेक्शन पंप दिवस रात्र वाळू उपसा करून प्रतिदिन लाखो ब्रास वाळूची तस्करी करून यामध्ये कोट्यवधीची शासनाची रॉयल्टी चोरी करत असताना देखील स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी कोणतीच कारवाई का करत नाही हे स्थानिक महसूल अधिकारी, तालुका तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्याकडे शासन रॉयल्टी चोरी केली जाते असा अहवाल करीत असतील तर हे वरिष्ठ महसूल अधिकारी का कारवाई करत नाही असा सवाल स्थानिक मच्छीमार समाजाकडून केला जात आहे. खेड तालुक्यातील सुशेरी, फुरुस, दयाळ, लोटेसह मंडणगड मार्गावर मोठ्या प्रमाणावर डोंगर खोदाई करून लाखो ब्रास डबरचे उत्खनन केले जात आहे. अनेक खडी क्रेशर मशीन शासनाच्या विविध विभागांकडून परवानग्या न घेता शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रकमेची रॉयल्टी बुडवत असताना देखील स्थानिक तसेच तालुका महसूल प्रशासन कोणतीही कारवाई करत नाहीये. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यातील एकूणच महसूल चोरीमध्ये काही प्रशासकीय यंत्रणा अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याचा आरोप अनेक वेळी पर्यावरण प्रेमीने केला असता देखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वास्तविक जेव्हा प्रशासनावरती आरोप होतात यावेळी वरिष्ठ महसूल प्रशासन यांनी तात्काळ चौकशी करून दोषी अधिकारी व व्यावसायिकांवरती फौजदारी कारवाई करणे अपेक्षित आहे असे मत देखील पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या पुढे स्थानिक पातळीवरील थोर पुरुष, महापुरुष, स्वातंत्र्य सैनिक यांची नावे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देखील झालेली आहे. त्यानुसार महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावात आता बदल होणार आहे. वीर मुरारजीबाजी देशपांडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असा नामोल्लेख आता यापुढे केला जाणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये नागोठणे, पनवेल, पेण, महाड, पोलादपूर या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यापैकी महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्था गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करत आहे. या ठिकाणी टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि ITI एकाच परिसरामध्ये कार्यरत आहे. जवळपास 81-82 सालामध्ये या ITI ची स्थापना केली गेली.
महाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नवीन इमारत मिळून 20 वर्षे झाली आहेत, तर टेक्निकल इन्स्टिट्यूटची इमारत खूपच जुनी आहे. मूलभूत सुविधा, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा अभाव, अपुरे शैक्षणिक साहित्य, अंतर्गत पक्क्या रस्त्यांचा अभाव यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटची दुरावस्था झाली असता संस्थेचे शिक्षक वर्ग काय बोलत आहेत तेही आपण पाहूया. की 2021ला जो महापूर आला त्याच्यामध्ये संस्थेतली मशिनरी, टूल्स, इक्विपमेंट यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. 10-15 फूट संस्थेत पाणी होतं, त्याच्यामध्ये गाळात मशिनरी वगैरे सगळ्या अडकल्या आणि भविष्यात हळूहळू या मशिनरी येतील, तरी पण लवकरात लवकर जेवढ्या येतील तेवढं मुलांच्या प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून ती चांगली बाब आहे. त्या लवकरात लवकर याव्यात ही आमची अपेक्षा आहे आणि मुलांचं जे काय प्रॅक्टिकलचं नुकसान होतंय ते त्या निमित्ताने दूर होऊ शकेल. अनेक प्रकारच्या मागणी वारंवार करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. ज्या कामाची गरज आहे ते काम न करता इतर कामे केली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सध्या 500हून अधिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. मोटर मेकॅनिक, MMCP, वेल्डर, फिटर आदींची प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते, परंतु शिक्षक भरती होत नसल्यामुळे संस्थेचे शिक्षक वर्ग काय बोलत आहेत तेही आपण पाहूया. ITI मध्ये मंजूर पदं आहेत 50, त्यापैकी 20 पदं भरलेली आहेत. 20 पदामध्ये तासिकावरती 7 लोक काम करतात आणि वेकंट 2 पदं आहेत त्याच्यातले. नंतर BTLIला 18 मंजूर पदं आहेत, त्यापैकी 5च कर्मचारी काम करतात. 5 भरलेले आहेत आणि टेक्निकलला 15 पैकी 3च कर्मचारी. पदाची आवश्यकता आहे का शासनाकडे, काय मागणी? पदांची माहिती आम्ही दिलेली आहे आणि शासन पदं भरण्याच्या याच्यात आहे. त्याच्यामध्ये पत्रे आहेत, फरशी आहेत, सगळं आहे. ते निधी अजून मंजूर झालेले नाही, त्याबाबत पाठपुरावा वारंवार PWDकडे चालू आहे. सध्या आम्हाला अंतर्गत रस्त्याचं हे मंजूर होण्याच्या प्रतीक्षेमध्ये त्यांच्याकडनं तशी आम्हाला एक माहिती मिळाली की कंपाऊंडवर आणि अंतर्गत रस्ते होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की निधी हा नवीन बांधकामाला येतो, जुनं बांधकाम जे दुरुस्त करायचं, इमारत गळती आहे, पत्रे तुटले किंवा आणि काय, त्याला तसा पटकन निधी मंजूर होत नाही शासन स्तरावर. त्याबाबतचा पत्रव्यवहार आमच्या प्राचार्य ऑफिसमार्फत संबंधित विभागाला वारंवार केला जातो. त्यासाठी प्रयत्न सर्वतोपरी सगळ्यांचे सुरू आहेत PWDच्या सहकार्याने. महत्वाचं म्हणजे परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि वन विभागाला वृक्षतोड किंवा फांद्या तोड करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र दोन्ही विभागांकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याने महाडकर आणि विद्यार्थी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उदय सावंत, रायगड. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावरती पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात नेमके काय म्हणाले आहेत खासदार सुनील तटकरे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी निषेध व्यक्त करतो. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्या समवेत मी कॅबिनेट मंत्री आणि त्याने राज्यमंत्री म्हणून काम केलं. अतिशय गोड स्वभावाच्या बाबा सिद्दीकींनी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की मुंबई पोलीस आयुक्तांना सांगून माझ्या माहितीप्रमाणे काल 2 गुन्हेगारांना त्या ठिकाणी आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. पुढची कारवाई सुद्धा आणि सखोल तपास हा ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. रोहा येथे अत्याधुनिक हॉस्पिटल होत आहे, त्यामुळे आता सगळ्याच आजारांवरती उपचार होणार आहेत. अनेक वर्षांची ही मागणी होती. सगळ्यात उत्तम प्रकारचे हे हॉस्पिटल असणार आहे. हे हॉस्पिटल मार्च-एप्रिल पर्यंत सुरू होणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. पद्धतीचं सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अदानी फाउंडेशन आणि वर्धा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी होत आहे. दीर्घ आजाराच्यासाठी, अपघाताच्या आजारासाठी, कुठल्याही आजारासाठी अद्ययावत पद्धतीच्या रुग्णांवरती उपचार करण्याची सुविधा या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपलब्ध होईल. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती याचा आज आपण शुभारंभ केलेला आहे. विश्वास आहे की येत्या 4-5 महिन्यामध्ये ही सेवा तमाम रुळेकरांसाठी आणि रायगडकरांच्यासाठी उपलब्ध त्या ठिकाणी होईल. एक असं की कुठलाही
दापोलीतील करंजाणीमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार पडलाय. 13 ऑक्टोबर रोजी दापोली तालुक्यातील शिवगणेश मित्र मंडळ रामणेवाडी करंजाणी येथील शिंदे गटाचे ग्रामीण अध्यक्ष रामचंद्र अर्जुन मोरे व मुंबई अध्यक्ष तुकाराम सोनू आगरे, महिला अध्यक्षा संगीता विजय करंजकर, खजिनदार जितेंद्र रामचंद्र मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज दापोली या महाविद्यालयातून MSc इन एनालिटिकल केमिस्ट्री या पदव्युत्तर पदवीमध्ये मुस्कान शबाना मोहम्मद शाह चौगुले राहणार बहिरवली हिने 8.80 CGPI ने उत्तीर्ण होऊन विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांचे जमी जमात खेड तर्फे कौतुक करून सत्कार करण्यात आला. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी जमी जमात खेडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या बालेकिल्ल्यात आज युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावत मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न आणि रोजगार निर्मिती संदर्भातील प्रश्नांची चर्चा या संवाद मेळाव्यात केली. यावेळी आमदार दळवी यांनी या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत या युवकांच्या मेळाव्यात आपली बाजू मांडली. हजारो महिलांचा देखील तितकाच सहभाग या मेळाव्यात लाभला होता. यावेळी महेंद्र दळवी म्हणाले की रायगडमधील महायुतीच्या 7ही उमेदवारांमध्ये स्पर्धा लागली आहे की कोणता उमेदवार जास्त मतांनी निवडून येईल. तसेच त्यांनी शेतकरी कामगार पक्षावरही टीका केली आहे. ज्यांना प्रतिस्पर्धी म्हणून 4 पिढ्या उदयास जगलो त्यांच्यामध्येच आता आभाळ फाटलंय. आणखी काय म्हणाले आहेत दळवी पाहूयात. चुरस्त्यांची 6 महिन्यापूर्वी मेली. खरं तर ज्यांच्या विरुद्ध आम्ही उभे ढाकलो, शेतकरी कामगार पक्षाविरुद्ध आमच्या पिढी दर पिढी 4 पिढ्या खरं त्यांच्या पतीसुद्धा म्हणून आम्ही उदयास आलो, जगलो. आज त्यांच्या घरामध्ये आभाळ फाटलं आहे. आता आभाळ फाटल्याला जोडता येईल का? तुम्हीच कधी कधी धर्मशील मुलाखती घेता तर सुदैवाने काचेला तडा गेला आहे, ती का जोडता येत नाही. त्याच्यामुळे त्यांची जी दिवाळ स्वप्न आहे ती अधुरी राहतील. आणि विशेषतः आपण जो प्रश्न विचारला, काँग्रेस असेल, BJP असेल, ते इतर पक्ष उभे करतात, त्याचा फायदा मला निश्चित आहे. कारण मी 7 पक्षाचा आमदार आहे, विकास कामांच्या माध्यमातून मी लोकांना पोचलेला आहे. आणि म्हणून मला माझा विरोधात त्याच वेळेस मेलेला आहे, तो जिवंत तर होणार नाही आहे. कारण मला माझा अर्थ सरळ सोपा आहे. त्यामुळे माझा निकाल हा महाराष्ट्राचा टॉपमध्ये असेल. आता 7 पैकी 8 जागा निवडून ही परिस्थिती आहे. त्यात काय सांगायचं आहे, आज महायुतीचे सगळेच मातब्बर नेते सगळे दिग्गज आहेत. त्यामुळे एकही सीट प्रत्येक सीट ही चांगल्या मताने येईल. आमच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे 7मध्ये, कोण किती मताधिकारी जास्त निवडली. त्याच्यामुळे ते काय आम्हाला विरोधकाची काय काळजी गरज आहे. मला सांगा, रायगड जिल्ह्यामध्ये विरोधकांची आजची भूमिका काय, हा प्रतिप्रश्न तुमच्या मतामध्ये त्याला विचारतो, स्पष्ट करावी, लोक त्याला नाही देतील. कोकणची खरी सुरुवात अलिबाग पासून होते असे उद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर साठम यांनी काढले आहेत. समर्थ इन्व्हेस्टमेंटची 3री शाखा अलिबागमध्ये सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी 5 वाजता केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी हेड ऑफ सेल्स ICICI प्रुडेशियल लाईफ इन्शुरन्स कंपनी सॅम सॅम्स्युअल हे उपस्थित होते. सचिन पाटील, वृषाली पाटील, निलेश जोशी, गौरी जोशी, प्रिया थेटे, अनिरुद्ध थेटे हे देखील उपस्थित होते. आम्ही अलिबागमध्ये समर्थ इन्व्हेस्टमेंटची 3री ब्रँच ओपन केली आहे. 2 ब्रँच आमच्या रत्नागिरी आणि मुंबईत आहेत. तिकडला अनुभव घेऊन अलिबागकरांसाठी काहीतरी चांगलं काम, चांगल्या सर्व्हिसेस देण्यासाठी आम्ही आज अलिबागकरांना आवाहन करतो, या ऑफिसमध्ये येऊन आमच्या सर्व्हिसेसचा तुम्ही लाभ घ्यावा. आम्ही लाईफ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि आपली मेडिक्लेम अशा बऱ्याच प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही जरूर नक्की यांचा लाभ घ्यावा. काहीतरी चांगलं काम करावं अशी त्यांची इच्छा आहे, किंवा इथल्या मंडळींना चांगली दिशा मिळावी, चांगली इन्व्हेस्टमेंट करता यावी. पैसा अनेकदा भरपूर असतो, पण तो कसा वापरायचा, कसा वाढवायचा हे माहीत नसतं. आणि असं काही नाही, त्याच्यासाठी काही अलिबागात म्हणजे गावातली आहेत किंवा शहरातली असं नाही. आम्ही शहरातले आहोत, आम्हाला नाहीच कळत. ह्यासाठी स्पेशलाइज ही माणसं आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्याचं जे काम आहे त्याने ते करावं.
म्हणजे मी अभिनेत्री आहे तर मी तुम्हाला सांगू नये की पैसे कसे साठवावे, मी सांगू शकते अभिनय कसा करायचा. तसं पैसे कसे साठवावे, कसे वाढवावे हे सांगण्यासाठी ही आज दिग्गज मंडळी, तज्ज्ञ मंडळी आणि अनुभवी मंडळी आज अलिबागमध्ये आलेली आहेत. हे नवीन भेट दसऱ्याच्या निमित्ताने तुमच्यासाठी घेऊन, त्यामुळे इथल्या मंडळींना आता कुठेतरी एक वेगळं मार्गदर्शन मिळेल या हेतूने इथे हे पाऊल त्याने ठेवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की काही महिन्यातच अतिशय घट्टपणे हे पाय इथे रोवतील आणि इथल्या मंडळींना चांगली दिशा देतील. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास रविवारी सकाळी पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने राखीव पोलीस निरीक्षक विजय बाविस्कर व पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी मंत्री, खासदार, राजकीय पक्षांचे प्रमुख आणि शासनाचे अधिकारी आदी मान्यवर मंदिरात उपस्थित होते. या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगांनी फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झाले. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली. शहरातील ठरलेल्या मार्गावरती विविध ठिकाणी ग्रामस्थांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतणार आहे. यावेळी पुन्हा महाराजांना पोलीस मानवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फुलांनी आणि सडा रांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणि विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात आलेले रोषणाई या सोहळ्याला एक वेगळे रूप प्राप्त करून देते. रोहेकरांचा आराध्य दैवत असलेल्या श्री धावीर महाराजांची पालखीचं प्रस्थान नुकतंच त्या ठिकाणी झालं. पोलीस दलांनी आज बँडच्या पथकाच्या द्वारे दिलेली पोलीस दलाचे सर्वोच्च मानवंदना आम्हा सर्व धावी भक्तांचा उत्साह वाढवणारी नक्कीच त्या ठिकाणी होती. हे राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो. पण गेले वर्षभर मी नामदार आदित्य राधिकेत मी राज्य सरकारकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा करत होतो आणि अतिशय पोलीस बँडच्या मानवंदनेने आज धावीर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान संबंध शहरामध्ये त्या ठिकाणी होता. एक धावीर भक्त नागरिक म्हणून मला या गोष्टीचा प्रमुख आनंद आहे. रोहा तालुक्यातील मौजे चिले गावचे ग्रामदैवत श्री धाकसूत महाराज देव घटी बसल्यानंतर नवरात्रीचे 9 दिवस विविध उपक्रम तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम सादर करत हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सांघिक खेळ, पैठणीचा होम मिनिस्टर, संगीत खुर्ची, फणी गेम्स, रांगोळी स्पर्धा तसेच नवरात्रीचे 9 दिवस विविध पोशाख परिधान करून दांडिया खेळण्यासाठी चिमुकल्यांसह युवक युवती महिलांनी सदरच्या कार्यक्रमात उत्तम प्रतिसाद देत याचा आनंद लुटला. गेली 10 दिवस संपन्न करण्यात आलेल्या या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाला दानशूर व्यक्तींनी तसेच युवक ग्रामस्थ वर्गाचे मोठे योगदान लाभले. सदर विविध स्पर्धा तसेच सांघिक खेळाला मंडळाच्या वतीने विजेत्यांना विविध बक्षिसं वाटप करण्यात आली. मोठ्या उत्साही आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे तसेच युवक मंडळाचे अनेकांनी कौतुक केले. एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या सर केल्याबद्दल डॉक्टर उपेंद्र तलाठी, श्री जोगेश साडविलकर, श्री अभय तलाठी, श्री संकेत बुटाला, श्री संदीप नाईकवाडी यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली मतदारसंघाचे माजी आमदार श्री संजयराव कदम यांच्या हस्ते खेड शहर शिवसेना नवरात्रोत्सव मंडप बाजारपेठ येथे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच उत्सव प्रेमींच्या वतीने व उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.